बिग बॉसचे प्रेक्षक सध्या एक सवाल जो आहे तो खूप जास्त विचारत आहे, तो म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये सिगरेट, तंबाखू या गोष्टी मिळतात का? तर त्याच विषयावर आपण आज बोलणार आहोत, कारण की संपूर्ण सोशल मीडियावर हीच बात आहे की या गोष्टी घरात मिळत असतील तर बाबा कसं काय ते ओपनली खाऊ शकतात किंवा ओपनली कसं काय असं होऊ शकतं, तर त्यावरच आपण आज बोलणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की फक्त 500 सबस्क्रायबर राहिलेले आहेत आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी. तर लवकर सबस्क्राईब करा. चला आता मुद्द्याकडे वळूया. मुद्दा असा आहे की घरात सिगरेट, तंबाखू मिळते का? तर येस मित्रांनो, घरामध्ये सिगरेट आणि तंबाखू जे आहे ते मिळत असते. त्याच्या मागचं रिझन असं आहे, प्रत्येक व्यक्तीला जे आहे ते काही ना काहीतरी सवयी ज्या असतात त्या तिकडे लागलेल्या असतात. फक्त दारू जी आहे ती घरामध्ये मिळत नाही. त्याच्या मागचं रिझन असं आहे की समजा एखादा जो काही कंटेस्टंट असेल, सदस्य असेल, तो जर समजा दारू पिला आणि त्याला जर चढली तर ते चढल्यानंतर मग तो तमाशा करेल घरामध्ये. मग ते कसं दाखवणार? त्यामुळे जे आहे ते दारू घरामध्ये मिळत नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त सिगरेट जी आहे ती आपल्याला घरामध्ये बघायला मिळते. त्यानंतर तंबाखू घरामध्ये बघायला मिळते. आता बाकी ते RMD, विमल, गुटखा फुटका मिळतो का हे आपल्याला काय माहिती नाही आहे, पण हे तंबाखू आणि सिगरेट जे आहेत ते आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळतात, कारण की प्रत्येक सदस्याला काही ना काही वेगवेगळ्या ज्या आहेत त्या सवयी लागलेल्या असतात. आता ह्या संपूर्ण गोष्टीवर तुमचं काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की संपूर्ण सोशल मीडियावर सध्या फक्त हीच चर्चा आहे की बाबा कोण खातंय कोण नाही. तुम्हाला काय वाटते, कोण सिगरेट मारताय कोण तंबाखू खाताय? नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.